नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन 2020 यामध्ये बराच सारा भाग कन्स्ट्रक्टिव्हिजम वर आधारित आहे आणि कन्स्ट्रक्टिव्हिजम शिकवताना किंवा कन्स्ट्रक्टिव्हिजम बेस्ड अभ्यासक्रम राबवताना 5 ची कन्सेप्ट प्रत्येकाला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे. परवाच डीएलएडच्या एका प्राध्यापकांशी चर्चा करताना त्यांच्या बोलण्यातून असं आलं का आता नवीन जे लेसन प्लॅन आपल्याला तयार करायचे आहेत, हे नवीन लेसन प्लॅन हे 5E वर आधारित आपल्याला तयार करायचे आहेत. ॲज ए टीचर एज्युकेटर म्हणून पण आणि ॲज ए स्टुडंट टीचर म्हणून सुद्धा आपल्याला 5E नेमकं काय आहे, कारण 5E ची संकल्पना आता सर्वदूर शिक्षण क्षेत्रामध्ये पसरलेली आहे आणि भविष्यामध्ये 5E वर आधारितच आपल्याला लेसन प्लॅन काढायचा आहे. 5E वरच आधारित आपल्याला अध्यापन करायचं आहे. त्यावरच आधारित आपल्याला विद्यार्थ्यांना ज्ञान प्रदान करायचं आहे. जसं मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं का ज्ञान रचनावादामध्ये स्वतःच